नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायली सिनेमा पाहायला जातात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. अर्जुन सायलीला पॉपकॉर्न घेऊन देतो, तेवढ्यात त्यांचा एकमेकांना धक्का लागतो. सगळे पॉपकॉर्न सायलीच्या अंगावर सांडतात. सायलीला विलासच्या खुनाचा दिवस आठवतो. प्रिया पोटात दुखतं सांगून निघालेलं तिला आठवतं. सायली अर्जुनला सगळं सांगते. दोघंही धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे प्रिया रविराजच्या घरी जाते. प्रिया नागराजला सायलीच्या प्लॅनबद्दल सांगते. तेवढ्यात रविराज येतो. साक्षीने प्रियाला सिनेमाची तिकीटं काढून दिली असतील असा सायलीला संशय येतो. अर्जुन पोलिसांना बोलावून थिएटरच्या ऑफिसमध्ये जातो. दुसरीकडे प्रिया रविराजसमोर खोटी नाटकं करते. तेवढ्यात रविराजला फोन येतो. नागराज काय झालं असं म्हणून विचारतो. त्यावर रविराज सांगतो की अर्जुनने तन्वीचे कॉल रेकॉर्ड तपासण्यासाठी अप्लाय केला आहे. त्यांना मी होकार दिलाय. हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुन केसच्या कामासाठी चैतन्याला बोलावून घेतो. चैतन्य त्याची किल्ली उडवतो. प्रिया आणि साक्षीच्या विरोधात जेवढे पुरावे मिळतील तेवढे आपल्याला गोळा करायचे आहेत असं अर्जुन चैतन्याला सांगतो. दुसरीकडे नागराज कॉल रेकॉर्ड्सवरून रविराजला सांगतो, पण तो ऐकत नाही आणि ही कोर्टाची प्रोसिजर असल्याचं म्हणतो. प्रिया पुन्हा नाटक सुरू करते. सायलीने खोलीमध्ये मोबाईल लपवून ठेवल्याचं प्रिया रविराजला सांगते आणि स्वतःच्या जाळ्यात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करते. त्यावरून रविराज अर्जुनला प्रियाची कॉल हिस्ट्री मिळणार नाही याची खात्री घेणार असल्याचं सांगतो. नागराज प्रियाला खऱ्या तन्वीच्या लॉकेटबद्दल सांगतो. अर्जुन थिएटरच्या ऑफिसमध्ये जातो आणि तिकीटचा रेकॉर्ड मागतो. रेकॉर्ड देण्याची आमची सिस्टीम नाही असं तिथला माणूस सांगतो. पोलीस त्या माणसाला चांगली समज देतात. तेव्हा तो तयार होतो. अर्जुन विलासच्या खुनाची तारीख ऑफिसमधल्या माणसाला सांगतो. त्यावरून अर्जुन साक्षीच्या नावाचं तिकीट बुकिंग झाल्याचं रेकॉर्ड सापडतात. तर दुसरीकडे रविराज अर्जुनला नोटीस पाठवतो. पूर्णा आजी बाहेरून येते. सायली तिच्यासाठी लिंबू सरबत बनवते. तेवढ्यात एक कुरिअरवाला नोटीस घेऊन येतो. प्रिया सायलीला नोटीसबद्दल सांगते. त्यावर सायली तिला सडेतोड उत्तर देते. प्रिया मुद्दाम पूर्णा आजीला खोटं सांगते. सायली पूर्णा आजीचा राग शांत करण्याचा प्रयत्न करते.